नमस्कार. श्री गणेशाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. अध्याय 22. मच्छिंद्रनाथ आणि राणी मैनाकिनीची भेट. गोरक्षनाथांची संशय निवृत्ती. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा म्हणजेच मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली आणि तिथे उपरीक्षवसू प्राप्त झाला. त्यांनी तिला घरी नेलं, बोध केला आणि तिचा भ्रमही उडवला. त्यासमयी तो म्हणाला, या जगात जे सर्व दिसतं आहे ते अशाश्वत आणि नाशिवंत आहे, म्हणूनच तुला शोक करण्याचं काही एक कारण नाही आहे. तू जिथून पदच्युत झालेली आहेस त्या स्वर्गातील सिंहल द्वीपीत आता तू चल. 12 वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथाला भेटवीन. गोरक्षनाथ आणि मीननाथ हेही समागमेच राहतील. आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर तोही सांगतो, तू तो ऐक. सिंहल द्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील आणि त्यावेळेस तिथे विष्णू, ब्रह्मदेव, शंकर आदी करून श्रेष्ठ देवगणही येतील, नवनाथही येतील. ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानरूढ होऊन सिंहल द्वीपात चल. तेव्हा ती म्हणाली, इंद्र यज्ञ करो किंवा न करो, पण मच्छिंद्रनाथांची भेट करवण्याचं आपण मला वचन द्यावं, म्हणजेच माझा जीव स्वस्थ होईल. ते ऐकून त्यांनी मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल तिला वचन दिलं आणि मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरभामा या नावाच्या आपल्या दासीला राज्यावर बसवून आपण स्वर्गी जायला निघाली. मैनाकिनीच्या जाण्याने सर्व स्त्रियांना परम दुःख झाले, तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली. दैरभामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेशही केला आणि नंतर मैनाकिनीला विमानात बसून सिंहल द्वीपास पोचल्यावर उपरीक्षवसू आपल्या स्थानास गेला आणि अशा रीतीनं मैनाकिनी शापापासून मुक्त झाली. आणि इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात आले. येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली. तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला. असं मनात आणून गोरक्ष मीननाथाला खांद्यावरून खाली उतरून कानिफनाथांच्या पाया पडला. भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मच्छिंद्रनाथाने त्याला रडतोस का असं विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्री केदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफनाथाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला आणि मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचं समाधान करून पुढे मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंधरनाथाला राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला कळवला. जालंधरनाथाला घोड्याच्या लिधीत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथाला अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशाला प्रवृत्त झाला आणि नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजनादींचं नगर हेळापट्टण इथे येऊन पोचले. तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांना भेटली. त्यांच्यापाशी शोध करताना कानिफाने जालंधराला वर काढल्याची, गोपीचंदाला अमर करविल्याची आणि मुक्तचंदास राज्यावर बसवल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथांचा कोप शांत झाला आणि मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधाने चालत आहे म्हणून त्यांनी ग्रामस्थांना विचारलं. मग मैनावतीच्या मार्फतच तो चालतोय असं सांगून लोकांनी तिचीही स्तुती केली. मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ आणि मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तिथे आपलं नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्याला पाठवलं. त्या द्वारपाळाने जलद जाऊन कोणी योगी 2 शिष्यांना घेऊन आला आहे असं मैनावतीला सांगितलं. त्याच्या स्वरूपाचं आणि लक्षणाचं वर्णन करून हुबेहूब जालंधरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असंही कळवलं. मग प्रधानादी करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्याला सन्मानाने मंदिरात घेऊन गेली. त्यांना सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांची तिने षोडशोपचारे पूजाही केली आणि नंतर आपलं चरण आज घरी लागल्यामुळे मी कृतार्थ झाले आहे वगैरे वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुतीही केली. आदरपूर्वक विचारपूस ती करू लागली. त्या समयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले. मी उपरीक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असं म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला आहे आणि त्यांनी जालिंदरनाथाला उपदेश केला आहे. तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू आहे. त्याची इथे दुर्व्यवस्था झालेली आहे असं ऐकण्यात आल्यावरून मी इथे क्रोधाने येत होतो, परंतु
इथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांच्याकडून मला कळला. ह्यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच आहे. तू जन्माला आल्याचं सार्थक करून घेऊन त्रैलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलेला आहेस. 42 कुळं उद्धरली आहेस. धन्य आहेस तू, असं नाथांनी बहुत प्रकारे तिचं वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, महाराज, हा सर्व आपल्या कृपेचाच प्रताप आहे. बरं किंवा वाईट जसं इच्छावं तसं कल्पतरू फळ देतो, परीस लोखंडाचं सुवर्ण करतो. पण त्या दोहोंपेक्षाही तुमचं औदार्य अनुपम आहे. अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायांवर मस्तकही ठेवलं. मग मोठ्या सन्मानाने त्यांचं भोजन झालं. मच्छिंद्रनाथ तिथे 3 दिवस राहून तिथून निघून गेले. पुष्कळ मंडळी त्यांना पोचवायला गेली होती. हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ आणि मीननाथ यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले. तिथे 3 रात्री राहून तिथून ते पुढे निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामाला राहिले. तिथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरता गावात गेला. त्यावेळी मीननाथ निजलेला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्याला शौचाला बसवलं. इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला आणि तो येताच त्याला मीननाथाला धुवून आणण्यास सांगितलं. मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय सगळं मळाने भरून गेलेलं पाहून गोरक्षनाथाला खरं तर घाण वाटली आणि तो मनात म्हणाला, आपणा संन्यासाला हा खटाटोप हवाय कशाला? अशा प्रकारचं बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्री राज्यातल्या कृत्यास त्यांनी बराच दोष दिलाय. त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन नदीवर गेला. तिथे एका खडकावर त्याला आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचं प्रेत पाण्यात नेलं. हाडं मासं ही सगळी मगर मासे यांना खायला देऊन टाकली. कातड मात्र स्वच्छ धुतलं आणि घरी नेऊन सुकत घातलं. त्यावेळी मच्छिंद्रनाथ काही आश्रमात नव्हता. तो परत आल्यावर मीननाथ कुठे आहे म्हणून त्यांनी विचारलं. तेव्हा त्याला धुवून सुकत टाकलेलं आहे असं गोरक्षनाथांनी त्याला सांगितलं. पण त्याची समजूत काही पटेना. तो पुन्हा पुन्हा मीननाथ कुठे आहे, मला दिसत नाही असं म्हणायला लागला. मग बाहेर येऊन वाळत घातलेलं मीननाथाचं कातडं गोरक्षनाथांनी त्याला दाखवलं. तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकलं आणि तो गडबडा लोळवून परोपरीने विलाप करू लागला. कपाळ फोडून घेऊ लागला. तसंच एकीकडे रडत असताना त्याच्या एक एक गुणांचं वर्णन करायला लागला. मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करत आहे असं पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज, तुम्ही असे अज्ञानात का शिरताय? तुम्ही कोण? मुलगा कोणाचा? असं रडताय हे काय आहे? विचार करून पहा, मेला आहे कोण? नाशिवंतांचा नाश झालेला आहे. शाश्वताला मरण नाही. तुमचा मीननाथ कदापिही मरायचा नाही. शस्त्राने, अग्नीने, वाऱ्याने, पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्याचं सांत्वन करायला लागला. परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथाला रडकही आवरेना आणि विवेकही आवरेना. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग करून भस्माची चिमटी घेतली. मीननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्यांनी उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्याला मिठी मारली. त्यांनी त्याला पोटाशी धरले, त्याचे मुके घेतले आणि त्याच्याशी लढीवाळपणे बोलूही लागला. मग आनंदाने ते त्या दिवशी तिथेच राहिले. दुसरे दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांजवळ एक गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवाला सजीव करून सहस्त्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल. असं असताना रुदन करण्याचं कारण कोणतं ते मला आता तुम्ही सांगावं. तुमचं हे वर्तन पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं आहे. असं गोरक्षनाथाचं भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे त्याला तू कोणत्या हेतुस्तव मारलंस ते कारण आता तू मला आधी सांग. तेव्हा तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठी. तुम्ही विरक्त म्हणवता आणि मीननाथावर इतकी माया ममता तुम्ही धरलेली आहे, म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठीच मी मीननाथाला मारलं आहे. पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलात हे कसं काय ते आता आपण मला सांगावं. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, आशा, तृष्णा इत्यादिकांचा तुमच्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम हे कौतुक केलं आहे आणि तुला दाखवलं आहे. तसं ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे तुला कळलं आहे की नाही याचा मला संशय होता.
आणि तो मी या योगाने फेडूनही घेतला आहे. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप आहे असं गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेवलं. आजचाच अध्याय आपण इथेच पूर्ण करत आहोत. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.